सांगलीच्या आष्टामधील स्ट्रॉंग रूम बाहेर मविया कार्यकर्त्यांचा राडा, मतदानाचा टक्का वाढवल्याच्या पवारांच्या एनसीपीच्या कार्यकर्त्यांचा आरोप। कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर आमदार जयंत पाटीलही घटनास्थळी उपस्थित। गोंदियात ईव्हीएम सोबत छेडछाडीचा आरोप, सालेकसा तहसील कार्यालयामध्ये तणावाची स्थिती। ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये न नेता तहसील कार्यालयात नेल्याचा आक्षेप। पुन्हा मतदान करण्याची उमेदवारांची मागणी। ईव्हीएम सुरक्षेसाठी 24 तास 2 प्रतिनिधी तैनात ठेवा, हरल्यावर आम्हाला बोलू नका, मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला। महायुतीतील तिन्ही पक्ष 75% स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्तेत असतील, पराभव झाल्यानंतर विरोधक षडयंत्र असल्याचं म्हणतील, फडणवीसांची टीका। राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या प्रक्रियेला वेग, राज्य निवडणूक आयोगाने उद्या सर्व पालिका आयुक्तांची बैठक बोलावली। मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून आल्यानंतर बैठक होणार। गद्दारांमध्येच आता बाचाबाची सुरू, त्यांची लोक त्यांच्यावर धाडी टाकतायत, उद्धव ठाकरेंची महायुतीवर टीका। राज ठाकरे संजय राऊतांच्या भेटीला, भांडूपमधील निवासांनी दोघांमध्ये सदिच्छा भेट, राज ठाकरेंकडून राऊतांच्या तब्येतीची विचारपूस। महाडमध्ये भरत गोगावले आणि तटकरेंच्या समर्थकांमध्ये राडा, विकास गोगावलेंसह महेश गोगावले आणि विजय मालुसरेंवर विविध कलमांअंतर्गत गुन्हे दाखल। नाशिकच्या तपोवनातील झाडं तोडण्याविरोधात कलाकार मैदानात, सयाजी शिंदेंनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची, कलाकारांकडून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी, तर हिंदू संघटनांनीही झाडांवर जय श्रीराम आणि जय हनुमान लिहित प्रशासनाच्या निर्णयाला विरोध दर्शवला। छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात मोठी चकमक, 3 पोलीस शहीद तर 12 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश, घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त। इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांनी अचानक स्ट्राईक केल्याची माहिती, अनेक उड्डाणं रद्द झाल्याने मुंबई विमानतळावर प्रवाशांची गर्दी, तर गैरसोयीबद्दल इंडिगोकडून प्रवाशांची माफी।